नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वरईचा भात किंवा याला भगरही बोलतात आणि शेंगदाण्याची आमटी। ती कशी बनवायची ते आपण बघूया। भात कसा बनवायचा आधी ते बघूया। आधी मी तुम्हाला सांगेल भगर घेताना कशी घ्याल। भगर घेताना ही बघा, अशी जास्त व्हाईट नाही घ्यायची, थोडीशी अशी बघा, जसे तांदूळ जुने झाल्यावर छान मोकळा भात होतो तसे हे वरईचा पण भात मोकळा झाला पाहिजे, थोडा किंवा मऊ झाला पाहिजे, एकदम अगदी लगदा नाही झाला पाहिजे। असे वरईचे तांदूळ ते थोडेसे असे क्रीम कलरचे असे तांदूळ, वरईचे तांदूळ घ्यायचे, म्हणजे याने भगर अतिशय सुंदर होते, जास्त अशी खिचडीसारखी लगदा होत नाही। हे मी घेतले आहेत 2 कप, वजनाला अर्धा किलो आहे। शेंगदाणे घेतले आहेत 1.5 कप, 1 कप दही घेतलेला आहे। हे माझं घरचंच बनवलेलं दही आहे, तुम्ही बघू शकतात किती घट्ट दही आहे। याची रेसिपी मी दाखवलेली आहे, ती तुम्ही बघू शकतात दही कसं बनवायचं ते। ही मी 2 टेबलस्पून साखर घेतलेली आहे। हे माझं घरचंच साजूक तूप घेतलेलं आहे 2 चमचे, जिरे घेतलेले आहे 1 चमचा, मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे, आपल्याला ह्या दोन्हींकरता मीठ लागणार आहे। शेंगदाण्याच्या आमटीकरता हे 5 ते 6 कोकम घेतलेले आहेत। दही आणि कोकम दोन्ही घालणार आहे, त्याच्यामुळे चव सुंदर लागते। आणि ह्या 6 ओल्या मिरच्या घेतल्या आहेत, ह्या तिखट मिरच्या आहेत। जर तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर कमी करा किंवा फिक्क्या घाला, पोपटी रंगाच्या मिरच्या। आणि जर अजून तिखट हवे असेल तर अजून 1-2 मिरची वाढवू शकतात। मी हे मध्यम तिखट करते। आता आपण आधी भगर बनवायला घेऊया। भगर बनवण्यासाठी मी तिकडे 4 कप पाणी ठेवलं आहे, म्हणजे भगर 2 कप आहे तर 4 कप पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, म्हणजे आपली भगर झटपट होईल। आता आपण यात भगर भाजून घेऊया। हे बघा, एक 3 ते 4 मिनटं आपल्याला अशी मध्यम गॅसवर भगर छान भाजून घ्यायची आहे। भगरीचा कलर चेंज होतो, म्हणजे व्हाईट होतो, भाजल्यावर फुलतो, जसं रवा फुलतो तशी भगर पण फुलते। तशी आपण एक 3 ते 4 मिनटं छान भाजून घेऊया। हे बघा, इथे 3 मिनटं झालेली आहेत आणि भगर छान फुलली आहे। ही मी आता काढून घेते आणि आपल्याला ही धुवून घ्यायची आहे। ही मी पूर्ण काढून घेते। ही बघा, ही मी काढून घेतली आहे। रंग बघा छान पांढरा झाला आहे भाजल्यामुळे। आता ही मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहे आणि तोपर्यंत आपण एकीकडे फोडणी पण देऊया। तर हे बघा, आपण यात तूप घालूया, साजूक तूप। तुम्हाला जर साजूक तूप आवडत नसेल किंवा काय तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल पण वापरू शकतात। शेंगदाण्याचं तेल उपवासाला चालतं। आता आपण यात अर्धा टीस्पून जिरा घालूया। जिरा छान फुलू द्यायचं आहे आपल्याला। जिरा छान फुललं आहे, ही धुतलेली भगर घालूया। मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे एकदम उकळून घेतलेलं पाणी यात घालायचं आहे। 4 कप घेतलं आहे, 2 कप भगरीला 4 कप पाणी। यात आपण घालूया चवीप्रमाणे मीठ। अर्धा किलोला किंवा 2 कप भगरीला साधारण 2 टीस्पून मीठ लागेल। त्याला छान एक उकळी आणून घ्यायची आहे मस्त। उकळलेलंच पाणी आहे त्याच्यामुळे 1 मिनिटात उकळी येईल। ते बघा, उकळी यायला सुरुवात झाली आहे। उकळी आल्यावर गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून एक 6 ते 7 मिनिट फक्त शिजायला लागणार आहे हिला। तर आता आपण झाकण ठेवून शिजत ठेवूया। मी दुसऱ्या गॅसवर शिजत ठेवते आणि आता आपण शेंगदाण्याची आमटी बनवूया। तर हे बघा, आपण हे
मिरची, शेंगदाणे आणि दही हे छान बारीक पेस्ट करून घेऊया मिक्सरमध्ये आणि मग शेंगदाण्याची आमटी बनवूया। हे बघा आपले दही, शेंगदाणे, मिरची छान बघा मस्त बारीक पेस्ट झाली। आता आपण फोडणी करूया। हे बघा यात आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे। हे तुम्ही भगर जिरका कुठल्याही उपवासाला खाऊ शकतात, अगदी नवरात्रात, आता श्रावणातले उपवास अतिशय सुंदर लागतं हे। तर आपण हे अर्धा टीस्पून जिरे घालूया। जिरे छान आपल्याला फुलू द्यायचं आहे। जिरं छान आपलं बघा फुललं आहे। त्यात आता हे शेंगदाण्याचं वाटलेलं घालूया। आता यात पाणी घालायचं आपल्याला। मस्त जिऱ्याचा खमंग, तुपाचा मस्त खमंग वास सुटलेला आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तसं घालायचं आहे। हे मी कोकम घालते 4-5, याने चव अतिशय छान लागते। कारण भगर कसं आहे, तुम्ही जसं जसं जिरकं टाकाल तसं तसं ते आटत जातं, तेव्हा हे असं मध्यम बनवायचं। मी आणखी यात 1 ग्लास पाणी घालणार आहे। हे बघा यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। साधारण 1 टीस्पून मीठ लागणार आहे आणि 3 टेबलस्पून साखर। तुम्हाला जर कमी हवी असेल तर कमी पण घालू शकतात, पण हे आंबट गोड तिखट एकदम टेस्टी लागतं। हे बघा मी 3 टेबलस्पून साखर घातली आहे। आता याला एक फक्त उकळी आणायची आहे। ते काही शिजवायचं नाही आहे, कारण आपले शेंगदाणे छान खरपूस भाजलेले होते। आता याला एक उकळी आली का गॅस बंद करायचा आहे। आपली तिकडे बघा भगर पण झालेली आहे। गॅस बंद केला आहे मी, ती तुम्हाला दाखवते। याला पण उकळी येते। तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओच्या खाली अनिता केदार्स रेसिपीच्या बाजूला एक आयकॉन आहे, त्यावर सबस्क्राईब लिहिलेलं असतं, तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्यावर एक बेल आयकॉन येतं किंवा घंटीचं असं घंटीचं चिन्ह येतं, त्यावर क्लिक करायचं आहे। ते केल्याने काय होतं, मी जे हे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल। तुम्हाला शोधावं लागणार नाही आणि बघून झाल्यावर तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना लगेच शेअर करायचे, म्हणजे तेही माझे पदार्थ बघू शकतील। हे बघा आपल्या झिरक्याला मस्त उकळी आली आहे। एकदम खमंग असा वास सुटला आहे, आंबट गोड तिखट मस्त। हे बघा भगरही झाली, झिरकंही झालं आहे। आता गॅस बंद करते मी। हे बघा आपण भगर बघूया। बघा छान अशी बघा किती छान मोकळी मस्त झालेली आहे। ती आमटी घेतल्यावर आणखी छान लागते, त्यामुळे जास्त अशी लपलपीत नाही मी करत। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखी त्यात अर्धा कप पाणी वाढवून करू शकतात, पण ही माझी एकदम परफेक्ट झालेली आहे आणि माझ्या मुलांना तर अतिशय आवडते ही भगर आमटी। त्यामुळे ही भगर आमटी बनवायच्या दिवशी मी जेवण बनवत नाही, माझी मुलं हेच खातात आणि घरात सर्वांनाच आवडते माझ्याकडे। बघा किती छान अशी झालेली आहे। ही मी तुम्हाला आता काढून दाखवते। हे बघा आपल्या इथे भगरीचा भात आणि झिरका अतिशय सुंदर झालेला आहे। हे तुम्ही नक्की करून बघा। तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कमेंट बॉक्सला विचारा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा। धन्यवाद।